नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा करायचा ते दाखवणार आहे. तेही मी कुकरमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला जर वरती कढईमध्ये करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. झटपट होतो, एक नंबर लागतो चवीला. नक्की करून पहा. अख्खा मसूर करण्यासाठी मी ते 1 वाटी मसूर 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि 4 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे. कांदा आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे. 2 चमचे आले लसणाची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट आहे. हे तिखटवालं लाल तिखट आहे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि 2 चमचे लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे. हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. आपल्याला ढाबा स्टाईल अख्खा मसूर करायचा आहे तर त्यामध्ये बेकिंग सोडा वापरला जातो. तुम्हाला नसेल वापरायचा, नाही वापरला तरीही चालेल. आणि आपल्याला तेल लागणार आहे. मी गॅसवरती कुकर ठेवला आहे. त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घेतलेले. तेल गरम झाले, जिरे घालूयात. त्यातच बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. अख्खा मसूर करताना कांदा थोडा जास्त वापरायचा आहे. हिरवी मिरची घालूया आणि कांदा आपण चांगला परतून घेऊया. कांदा मी 2 ते 3 मिनटं चांगला परतून घेतला आहे. कांद्याचा रंग चेंज झाला आहे. आता त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आणि पुन्हा 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे मी. आता ह्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. त्यातच बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालते आणि पुन्हा 2 मिनटं चांगलं परतून घेणार आहे. टोमॅटोसुद्धा मी परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पावडर मसाले घालायचे. हळद, धने पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. मी पावडर मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये मसूर घालायचं आहे. आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. मसूर आपल्याला चांगला 4 तास भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान शिजतो. 2 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजला जातो आणि हा अख्खा मसूर आपण चपाती, रोटी, पराठा, नान कशासोबतही खाऊ शकतो. अगदी राईसबरोबर सुद्धा खूप छान लागतो. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यातच बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी आधी साईडच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं. साधारण 2.5 ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे. आता एक उकळी येऊन देते, त्यानंतर आपण झाकण लावूयात. छान एक उकळी आली. आता मी कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहे. तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजे 2 किंवा 3 शिट्ट्या घेऊ शकता. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकरचं प्रेशर पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता मी झाकण काढते. आपला अख्खा मसूर तयार करून झालेला आहे आणि एकदम गाळ करायचा नाही, असा अख्खा दिसला पाहिजे मसूर. आता वरतून मी थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे. 1 चमचा इतकं तेल घेतलेले. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता.
लसूण तेलावरती आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे. थोडासा लाल रंग आला पाहिजे. लसूण चांगला परतून झालेला आहे. मी गॅस बंद करते. आता आपण ह्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया आणि हा तडका मसूरवर घालायचा आहे. तयार झाला ढाबा स्टाईल अख्खा मसूर. खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.